नमो बुद्धाय, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय भिक्खू संघ त्रिरत्नाला मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज त्रिरत्न बुद्ध विहार घाटकोपर मुंबई या ठिकाणी महाबोधी महाविहार संघर्ष समितीच्या वतीने येत्या 5 जून 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन चेंबूर मुंबई या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे साखळी उपोषण कशासाठी तर गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यासाठी देशभरात आणि जागतिक लेवलवरती हे आंदोलन सुरू आहे। त्याचा उद्देश एक आहे की महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजेत, ब्राह्मण पंडित यांच्या ताब्यातून ते मुक्त होऊन त्या समितीमध्ये सर्व बौद्धांचे सदस्य असले पाहिजेत। आपण बघतोय की सध्याची परिस्थिती काय आहे। आपण येत्या गेल्या 12 मेला बुद्ध जयंती होती आणि बुद्ध जयंती असताना त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास झाला, त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली की जे बौद्ध भिक्षू महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करत होते, आदरणीय भंते विनयाचार्य यांना अटक करण्यात आलेली आहे। आज सुद्धा ते महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जेलमध्ये आहेत आणि म्हणून बौद्ध भिक्षू सुद्धा जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहेत आणि कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहेत। तेव्हा हे आंदोलन सध्या शांत झालेलं नाही, परंतु महाराष्ट्र जे काही विशेष रूपाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जी काही धम्म दीक्षा घेतली आणि त्यामुळे सर्वात जास्त बौद्ध हे महाराष्ट्रात आहेत, विशेषतः बौद्ध मुंबईमध्ये आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार आहे। आणि म्हणून मुंबईमध्ये त्याची सुरुवात बांधवांनो झालेली आहे। आपण मुंबईतलं एक ठिकाण सोडलेलं नाही, ठाण्यामधला एक विभाग सोडला नाही, नवी मुंबईमधला एक विभाग सोडला नाही की त्या ठिकाणी आपला आंदोलन झालं नाही। उन्हाताणामध्ये एप्रिल मे फेब्रुवारी मार्च एप्रिल एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने आपल्या रस्त्यावरती उतरला होता आंदोलनामध्ये। आणि म्हणून